हाय नमस्कार. मी भाग्यश्री तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आता इथे कालचा बड्डेचा कार्यक्रम झालेला होता. आम्ही काल बड्डेला गेलो होतो. तर कालची इथे थोडीशी भांडी बाकी होती. स्वयंपाक तर काही करायचं काम नव्हतं, पण मग तशी भांडी पडलेली होती. तर चला तर मी इथं भांडी घासत आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं नळाचा भरपूर अंतर असल्यामुळे ना मला आधी पातेल्यामध्ये पाणी घ्यावं लागतं. म्हणजे बेसिन घासून पण काही हे नाही होत त्याचं जास्त, पण मग ते कोपरा असल्यामुळे जास्त अंतर पडल्यामुळे थोडा त्रास होतो भांडी धुवायला. तर काय करता आता, जाऊ द्या, आहे दिवस तर काढूच, त्याबद्दल काही वाद नाही. आता वाद काय करून नाही करून काय सारखंच होणार आहे. ह्याच्यापेक्षा मग आता म्हटलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करायचा होता. तर काल आम्ही बड्डेला म्हणजे तिकडं गेलेलो होतो ना, तर त्यावेळेस ना जे आमचे काका आहे ना, तर त्यांनी मला ना, काल मी तिथं होते तिथे 4 ते 5 टाईम काकूनी म्हणाले मला की चल घरी चल घरी चल घरी. म्हटलं का मग त्यांना म्हटलं की काका काकू मी आता नाही येत, म्हटलं आता मी उद्या वगैरे येईल. पण मग आता इथे काल बोलत होते तर पिल्लूला पण सुट्टी होती, तर काका सांगायचे की पिल्लूला पण म्हणजे घेऊन ये म्हणे. परत तो हप्त्यातून शाळेत जाईल म्हणे, मग नंतर हप्त्यापर्यंत तुला काही येता येणार नाही किंवा मग त्याला पण येता येणार नाही. तर मग इथे बघू शकता तुम्ही, सकाळी उठल्यापासून पिल्लूचं चालू होतं. आणि आज आज होता संडे, तर मग आम्ही तर ते संडे असल्यामुळे मी थोड्या आरामाने उठलेली होती. तर ती सर्वात आधी मी भांडे धुवायला लागली होती. फ्रेश वगैरे झाली, चहा झाला, स्वयंपाक करून घेतला, जेवण वगैरे करून घेतलं. आणि थोडेसे भांडे होते, ती भांडी ही भांडी मिळून सर्व घासून घेत होती मी. तर तुम्ही बघू शकता. आणि त्या पिल्लूच्या पप्पाचं घराणं चालू होतं, पिल्लूचं चालू होतं पप्पाला बुनबुन की चला पप्पा चला पप्पा चला पप्पा. तर मिस्टरांचं म्हणणं असं होतं, अरे मम्मीचं काम आवरू दे, मम्मीला पण भरपूर काम असतं म्हणे घरी, कालच तर भेटलो म्हणे आपण त्यांना. पण मग त्याला आणि भरपूर दिवसापासून त्याला सगळेजण बोलवत आहे तिकडनं, की ते त्याचे अंकल वगैरे छोटे, ते काय दोघं तिघं आहे तिकडे, ते बोलत होते. आजी आजोबा पण आठवण करतात की त्याला नाही आणलं का. कारण की आम्ही 1-2 वेळेस आलेलो आहे जाऊन, ज्यावेळेस तो स्कूलमध्ये असायचा. आणि सुट्टीच्या दिवशी कसं दळण वगैरे असतं, बागे कामं असतात. तर मग आता यावेळेस थोडंसं काम होतं. तर मग काल भरपूरच म्हणजे काका पार गाडीमध्ये बसेपर्यंत फोर्स करत होते की घरी ये घरी ये घरी ये. तर म्हटलं काका चालेल येते म्हटलं मी नंतर. तर मग असं मग आज संडे असल्यामुळे मग म्हटलं चला आता जाऊ, एकदा भेटून आलं म्हणजे परत काही जाणं होत नाही. आणि पिल्लू पण करायचं चिडचिड करत होता की चल चल चल. त्याला जर कधी एकदा माहिती झालं ना की कुठंतरी जायचं आहे, तर तो बाहेर घेऊन गेल्याशिवाय राहतच नाही. तर तुम्ही ते बघू शकता, ते म्हणजे सर्व भांडी वगैरे घासून झाली. आणि हे जे काही बाकीचं होतं बेसिंग ते आवरून घेतलं मी. आणि नंतर पुढे दाखवतो का मी कुठे जाणार आहे. तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते इथे बघू शकता. आता मी सर्व भांडी वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेली, जेवण वगैरे झाली होती आमची. आणि कपडे पण मी सकाळीच धुवून काढली होती. आणि काल पिल्लूला थोडंसं स्नॅक्सचं दिलं होतं, त्या म्हणजे शनिवारी त्यांच्या ना टिफिनमध्ये असं स्नॅक वगैरे पोहे असे असतात, तर चालत असतात. तर त्या दिवशी त्याला स्नॅक दिलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं डब्याला पाणी मारून घेतलं. आता पाणी हडकेपर्यंत आम्ही एकदा जाऊन येतो. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आता तुम्ही बघू शकता, आम्ही इथं आलेलो आहे. सर्वात आधी गेटवरती गेलो, कारण की पुन्हा अपार्टमेंट आहे ना, तर तिथं फ्लॅटचा नंबर सांगावा लागतो. फ्लॅट नंबर काय आमच्या लक्षात नव्हता. पण मग नंतर आम्ही फोन केला 1-2 जणांना आधी, तर त्याने काही कॉल उचलला नाही किंवा आजूबाजूला कुठे असेल फोन. तर मग नंतर परत एकदा 2दा लावलं, तर तेव्हा त्यांनी लावला, फ्लॅटचा नंबर सांगितला. तेव्हा तिथे त्या सिक्युरिटीला सांगितलं की अशाच्या फ्लॅटमध्ये जायचं आहे म्हटलं आम्हाला. तर चालेल म्हणे, जा म्हणे. तर बघू शकता तुम्ही, आपल्याला जर कोणाच्या इथं जायचं असलं फ्लॅट नंबरमध्ये, तर तिथं परमिशन घ्यावी लागते. तर तुम्ही इथं बघू शकता. आता आम्ही त्या लिफ्टमध्ये बसलेलो होतो. आणि पिल्लू बघा किती खुश आहे, एक्सायटेड आहे की त्याला म्हणजे असं एकदम आनंद होत आहे की मी आलो भेटायला म्हणून. तर आता तुम्ही बघू शकता, आम्ही फायनली इथं पोचलेलो. तर बघू आता काका काकू ते काय करत आहे घरामध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि असंच सर्वांनी माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि लाईव्हला पण येत जा थोडंफार, कारण की माझी लाईव्ह पण जास्त रीच डाऊन झालेलं आहे. रीच डाऊन झालं की काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती, लाईव्हवरती कोणी जसं येतच नाही. तर आशा करते तुम्ही माझ्या व्हिडिओंना आणि माझ्या लाईव्हला थोडंफार सपोर्ट करणार. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
काळजी घ्यायत बघू शकता काकू करत आहे आता जेवण वगैरे. तर इथं आम्ही आल्या आल्या पण काकू म्हणत होते जेवण करा. म्हटलं नको काकू, मीच आत्ता सर्व घरचं काम आवरून आलेली आहे. तर ते बघू शकता आम्ही आलेलो आहे. आता थोडंफार गप्पा वगैरे करतो. तर 4-1 वाजायला जावं लागलं. परत मिस्टरांची नाईट शिफ्ट चालू आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय बाय.